Good morning, my dear students. I am Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. These the new unit are the started in previous lecture. That's the name hormones and hormones antagonist. That unit consisting of various chapter like that general considerations means general basic consideration about the hormones, what is the meaning of hormones, then glands, various glands and various hormones are the regulations, definitions, classification, all that point consider in the general consideration first chapter. Then second chapter, that's anterior pituitary hormones. This anterior pituitary hormones is the second chapter in this unit. Today we will discuss in this chapter. So, introductory parts firstly. These anterior pituitary glands or the anterior pituitary hormones. Introductory firstly, what is that meaning of pituitary glands? Pituitary glands is situated in a halo called as the sella turcica at the base of skull. ही जी काय पिच्युटरी ग्लँड्स आहे ते कुठे प्रेझेंट आहे बॉडीमध्ये. पिच्युटरी ग्लँड्स आहे काय हॅलोमध्ये म्हणजे स्कलच्या बेसमध्ये एक हॅलो आहे आणि त्या हॅलोमध्ये ही पिच्युटरी ग्लँड सिच्युएटेड आहे किंवा लोकेटेड आहे. मग ह्या पिच्युटरी ग्लँडचं काम काय आहे तर ह्या पिच्युटरीच्या ग्लँडचं काम आहे की हार्मोनचं सिक्रिशन करायचं. ओके, तर त्यामध्ये इट इज कंपोज्ड ऑफ टू पार्ट्स विच आर फ्यूज टुगेदर. तर यामध्ये दोन पार्ट्स आहेत पिच्युटरी ग्लँडचे. किती का पार्ट्स आहेत तर दोन पार्ट्स आहेत पिच्युटरी ग्लँडचे. एक म्हणजे ॲडेनो हायपोफायसिस, तर ते एका त्याच्यातलं नावाला म्हटलं जातं ॲडेनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर लोब म्हटलं जातं. म्हणजे जो काही फ्रंटचा पार्ट आहे त्या ग्लँडचा पिच्युटरी ग्लँडचा त्या पार्टला म्हटलं जातं ॲडेनो हायपोफायसिस और अँटेरियर लोब. आणि सेकंड जो काय पार्ट आहे त्याला म्हटलं जातं न्यूरो हायपोफायसिस. न्यूरो हायपोफायसिस हा एक पोस्टेरियर लोब आहे म्हणजे त्या ग्लँडचा पाठीमागचा भाग. तर मग यांचं दोघांचंही फंक्शन्स वेगळे आहेत. ॲडेनो हायपोफायसिसच्या जे काही लोब आहेत त्यांचं वेगळे फंक्शन आहेत, ते वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करतात. आणि जो काय न्यूरोफायसिस आहे, न्यूरो हायपोफायसिस आहे किंवा पोस्टेरियर लोब आहे तेही सेपरेट किंवा इंडिव्हिज्युअल वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेशन करण्याचं काम करतात. धीज टू पार्ट्स हॅव अ सेपरेट एम्ब्रिओलॉजिकल ओरिजिन अँड फंक्शन. हे सेपरेट दोन पार्ट आहेत त्यामुळे त्यांचा जो काय एम्ब्रिओलॉजिकल ओरिजिन आहे, फंक्शन आहे हे पूर्णपणे सेपरेट आहे किंवा डिफरंट आहे. देन these anterior lobe of pituitary contains 3 types of cells. ह्या जी काय अँटेरियर लोब आहे पिच्युटरी ग्लँडचा तर त्यामध्ये 3 टाईपचे सेल्स आहेत. नेमली दॅट्स क्रोमोफोब, एक म्हणजे क्रोमोफोब आहे, त्यानंतर इसिनोफिलच्या सेल्स आहेत, बॅसोफिल्स आहेत. आणि या 3 सेल एकत्र झाल्यावर अँटेरियर लोब ऑफ पिच्युटरी ग्लँड कन्सिस्टिंग और तयार होत असते. म्हणजे ह्या 3 सेलपासून पिच्युटरी ग्लँड तयार झाली. त्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, म्हणजे ॲडेनो हायपोफायसिस, एक म्हणजे न्यूरो हायपोफायसिस. ॲडेनो हायपोफायसिस म्हणजे पोस्टेरियर लोब, अँटेरियर लोब, आणि न्यूरो हायपोफायसिस म्हणजे पोस्टेरियर लोब, म्हणजे फ्रंट साइड ऑफ दॅट ग्लँड अँड बॅक साइड ऑफ द ग्लँड. These hormones of anterior lobe of pituitary are the secretion of these hormones following by. जो काय अँटेरियर लोब आहे किंवा ॲडेनो हायपोफायसिस आहे त्या लोबचं काम काय आहे तर हे जे काय हार्मोन्स आहेत त्या हार्मोनचं सिक्रेशन करण्याचं काम, सिंथसाइज करण्याचं काम हे अँटेरियर लोबचं आहे. मग कोणकोणते हार्मोन्स आहेत ते तर फर्स्ट हार्मोन दॅट इज द ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन जी काय आपले सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, ते ऑर्गन्स आहेत त्यांचं ग्रोथ होण्यासाठी जे काय हार्मोन्स लागतं ते हार्मोन्स सिक्रेट किंवा सिंथसाइज करण्याचं काम हा पिच्युटरी ग्लँडचं आहे. देन थायरॉइडट्रॉपिक हार्मोन्स म्हणजेच त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन.
त्यानंतर ॲडेर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲडेर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन इट्स ऑल्सो नोन ॲज ACTH, ॲडेर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. त्यानंतर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. नंतर ल्युटेनायझिंग हार्मोन अँड ल्युकोट्रॉपिक हार्मोन्स. इट्स luteotrophic hormones LTH. This is the 6 hormones are synthesized by the anterior lobe of pituitary glands, and the hormones of posterior pituitary are the oxytocin and vasopressin. आणि जो काय पोस्टेरियरचा पार्ट आहे पिच्युटरी ग्लँडचा त्यामध्ये फक्त आणि फक्त की 2 हार्मोन्स सिक्रेट होतात. कोणकोणते? ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. हे जे काय 2 हार्मोन्स आहेत हे 2 हार्मोन्स पोस्टेरियर लोब ऑफ द पिच्युटरी ग्लँड दॅट हॅविंग सिक्रिशन ऑफ ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. मग आजच्या आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला हे पहिले 3 हार्मोन्स बघायचे आहेत. ग्रोथ हार्मोन असेल, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल आणि ॲडेर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन यांचं इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स, regulations and secretions, then disorders and therapeutic uses of these hormones. All that's 3 hormones like that: growth hormone, thyrotropic hormone and adrenocorticotropic hormone. So first hormone, that is the growth hormone of the pituitary gland of the anterior lobe. This growth hormone is synthesized in eosinophil cell of anterior pituitary gland. हे जे काय ग्रोथ हार्मोन्स आहेत ह्या ग्रोथ हार्मोनचं सिंथसाइज कोण करते तर इसिनोफिलच्या जे सेल्स आहेत त्या इसिनोफिलच्या सेल्स ग्रोथ हार्मोनला सिंथसाइज करतात. मग इसिनोफिल सेल्स कुठं प्रेझेंट आहेत तर अँटेरियर पिच्युटरी ग्लँडमध्ये प्रेझेंट आहेत. इट्स स्ट्रक्चर व्हॅरीज कन्सिडरेबली फ्रॉम वन स्पेसिस टू अनादर. Human growth hormone has a molecular weight about 25,000. जे काय ग्रोथ हार्मोन आहे ह्युमनचं त्या ग्रोथ हार्मोनचं जे काही मॉलिक्युलर वेट आहे ते आहे 25,000. इट हॅज ए ग्रोथ प्रमोटिंग इफेक्ट अँड अदर मेटाबॉलिक इफेक्ट्स रिक्वायर्ड फॉर ग्रोथ. These growth hormone it acts directly on tissue and not through a target endocrine gland. In these aspects, it is unique among the anterior pituitary hormones. हे जे काय ग्रोथ हार्मोन्स आहे हे ग्रोथ हार्मोन प्रमोट द इफेक्ट ऑफ द मेटाबॉलिक इफेक्ट असेल किंवा जे काय ग्रोथ प्रमोटिंग इफेक्ट असेल फॉर द रिक्वायरेशन ऑफ द ग्रोथ. And these hormone is directly on the tissue, not to the target of endocrine glands. It's only directly to tissue. Then pharmacological actions of growth hormone. Growth hormone promote the of every tissue and organs in the body. The second pharmacological actions of growth hormone, that's its effect are due to retention of nitrogen, water and minerals but not fat. ह्यांचा सेकंड काय आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शनचा इफेक्ट ग्रोथ हार्मोनचा त्याचे इफेक्ट ऑफ ड्यू टू द रिटेन्शन करणार आहेत. नायट्रोजनचा असेल, वॉटरचा असेल अँड मिनरल्स बट फॅटचं रिटेन्शन ते करत नाही. इन चिल्ड्रन it promotes linear bone growth by acting on a epiphyseal cartilage. हे जे काय कार्टिलेज आहेत इफिफायसल तर चिल्ड्रनसाठी जे काय प्रमोट करतात लिनियर ग्रोथ ऑफ द बोन बाय ॲक्टिंग ऑन इफिफायसियल कार्टिलेज. हे जे काय इफिफायसियल कार्टिलेज आहेत हे काय करतात लहान मुलांचं जे काय बोन्स आहेत त्यांना ग्रोथ करण्याचं काम करतात. धीज ॲक्शन ऑन इफिफायसियल कार्टिलेज इज नॉट अ डायरेक्ट वन. ही जी काय ॲक्शन आहे ती डायरेक्टली घेतली जात नाही. इफिफायसियल कार्टिलेज डायरेक्ट घेत नाही तर इट इज अ थ्रू सोमॅटोमेडियन. इट इज अ थ्रू सोमॅटोमेडियन फॉर्म बाय इट्स ॲक्शन ऑन द लिव्हर. तर सोमॅटोमेडियनच्या यांनी ॲक्शन अगोदर घेतली जाते. ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट्स प्रोटीन सिंथेसिस. हे जे काय ग्रोथ हार्मोन आहेत ह्या ग्रोथ हार्मोनमुळे प्रोटीनचंही सिंथेसिस होत असतं.
It also produces retention of nitrogen, phosphate and potassium also. It metabolizes fat from adipose tissue which is used for protein synthesis. And it produces the hyperglycemia. This is the pharmacological actions of growth hormone. Then regulations of secretion. हे जे काय हार्मोन आहे, हार्मोनचं सिक्रिशन झालं पण त्याचं रेग्युलेशन कसं होणार आहे, तर हायपोग्लायसिमिया, स्ट्रेस ऑफ एनी काइंड अँड व्हॅसोप्रेसिन रिलीज ऑर स्टिम्युलेट दी रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. बॉडीमध्ये हायपोग्लायसिमियाची कंडिशन झाली, स्ट्रेस आला कोणता तरी किंवा व्हॅसोप्रेसिन, यामुळे काय होतं आहे, जे काय ग्रोथ हार्मोन आहेत ते स्टिम्युलेट होतात किंवा ते रिलीजिंगसाठी स्टिम्युलेट होतात. The release of growth hormone is regulated by growth hormone releasing factor. ग्रोथ हार्मोन कधी रिलीज होईल किंवा ग्रोथ हार्मोनला कोण रेग्युलेट करते, तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर आणि ग्रोथ हार्मोन रिलीज इनहिबिटिंग हार्मोन. अँड these two hormones are produced by the hypothalamus. आता हे जे काय ग्रोथ हार्मोन्स आहेत, ह्या ग्रोथ हार्मोनला रेग्युलेशन करण्याचं काम दोन एन्झाईमचं आहे. तर ते आहेत ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर आणि ग्रोथ हार्मोन रिलीजिंग इनहिबिटिंग हार्मोन्स. दोन प्रकारचे हार्मोन्सच आहेत हे, पण हे हार्मोन्स काय करतात, ग्रोथ हार्मोनला रेग्युलेशन करतात. मग हे हार्मोन्स कोण तयार करतात, तर इट्स प्रोड्यूस्ड बाय द हायपोथॅलॅमस. देन डिसऑर्डर्स ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोडक्शन. आता जर हे ग्रोथ हार्मोनमुळे डिसऑर्डर काय होऊ शकतात, एक म्हणजे गिगॅन्टिझम होऊ शकतं आणि एक म्हणजे डॉर्फिझम होऊ शकतं. तर पहिला आपण बघूया डिसऑर्डर्स ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोडक्शन. एक तर एक्सेस झालं आहे ग्रोथ हार्मोन, त्यामुळं काय होईल, एक्सेसिव्ह ग्रोथ होईल आणि यांचं प्रोडक्शनच झालं नाही ग्रोथ हार्मोनचं, तर काय होईल, डॉर्फिझम होईल. म्हणजे एक्सेसिव्ह प्रोडक्शन बिफोर प्युबेरिटी प्रोड्यूस गिगॅन्टिझम. तर जे काय एक्सेसिव्ह ग्रोथ होती त्याला सायंटिफिक नेम म्हणजे काय, गिगॅन्टिझम. त्या कंडिशनला किंवा त्या डिसऑर्डरला म्हटलं जातं गिगॅन्टिझम, म्हणजेच एक्सेसिव्ह ग्रोथ. After fusion of epiphyseal plates of long bones and it produces acromegaly and it decreases the production of this growth hormone that produces the dwarfism. Dwarfism म्हणजे त्यामध्ये त्या पेशंटची, त्या व्यक्तीची काय होती, ग्रोथ पूर्णपणे खुंटती, तर त्याला म्हणलं जातं डॉर्फिझम. थेरपेटिक युजेस ओनली हायपोपिट्युटरी डॉर्फिझम. देन नेक्स्ट, this is all of the above growth hormone. Then second hormone, that is the thyrotropic hormone. Thyrotropic hormone is the second hormone on this chapter. It is a glycoproteins. हाच काय आहे, जे हार्मोन्स आहे तो एक आहे ग्लायकोप्रोटीन्स आहे. याचं मॉलिक्युलर वेट अबाउट 28,000. ग्रोथ हार्मोन्सचं 25,000 आहे. थायरोट्रॉपिक हार्मोन्स याला अजून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनसुद्धा म्हटलं जातं किंवा TSH असंही म्हटलं जातं. मग हा एक काय ग्लायकोप्रोटीनचा पार्ट्स आहे किंवा यालाच ग्लायकोप्रोटीनसुद्धा म्हटलं जातं. याचा मॉलिक्युलर वेट आहे तो 28,000. फॉर्म इन द बॅसोफिल सेल्स. जे काय ग्रोथ हार्मोन्स होतं ते इसिनोफिल सेलमध्ये सिंथेसाइज होत होतं. हे बॅसोफिलमध्ये होतं, सेल्स ऑफ ॲडेनो हायपोफायसिस. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रेग्युलेट द सिंथेसिस अँड रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन. हे जे काय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे ना, हे रेग्युलेट करतं सिंथेसाइज कुठं करायचं, रिलीज कुठं करायचं थायरॉइड हार्मोनचं. इट ऑल्सो स्टिम्युलेट द ॲक्युमुलेशन ऑफ आयोडीन, ग्लुकोज अँड अमायनो ॲसिड्स बाय द सेल्स ऑफ द थायरॉइड ग्लँड्स. हायपोफायसेक्टोमी प्रोड्युसेस ॲट्रोफी ऑफ द थायरॉइड. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिव्हर्स द इफेक्ट ऑफ hypophycectomy. Then regulations and secretions of growth hormone. The releasing of thyroid stimulating hormone is regulated by negative feedback control. हा negative feedback control जो आहे, negative feedback control that having regulation of the releasing of TSH. This TSH stimulate the release of thyroid hormone from the thyroid gland. TSH हा जो काय हार्मोन्स आहे, इट्स ओनली स्टिम्युलेट द रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन फ्रॉम द थायरॉइड ग्लँड.
थायरॉइड ग्लँडला हा स्टिम्युलेट करायला सांगतो थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोन in a turn act on the pituitary and inhibit the further release of TSH. Disorders of TSH secretion. Thyrotoxicosis is associated with excessive secretion of TSH. थायरोटॉक्सिकोसिस कधी होऊ शकतो? हा एक डिसऑर्डर आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनसाठी. जर एक्सेसिव्ह सिक्रेशन झालं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन तर थायरोटॉक्सिकोसिस होते. आणि जर डिक्रीजेस द प्रोडक्शन ऑफ TSH लिडिंग टू हायपोथायरॉइडिझम मॅनिफेस्टिंग ॲज अ ग्वायटर. जर increasing the thyroid stimulating hormone in the body or excessive secretion of the TSH in the body, that's a name or that's a disorder called as a thyrotoxicosis, and decreases the production of TSH leading to hypothyroidism and manifesting as a goiter. It produces जर ज्यावेळेस एक्सेसिव्ह सिक्रेशन होईल TSHचं तर त्यावेळेस काय होईल? इट प्रोड्युसेस डिपोजिशन ऑफ ॲडिपोज टिश्यू बिहाइंड द आय लिडिंग टू एक्झोहॅप्थॅलॅमस. ज्यावेळेस एक्सेसिव्ह सिक्रेशन होईल TSHचं त्यावेळेस काय होईल? ॲडिपोज टिश्यूचं डिपोजिशन होईल बिहाइंड द आय आणि लिडिंग टू दॅट हॅविंग एक्सोथॅलॅमस, दॅट इज द प्रोस्ट्रेशन ऑफ द आयज. Then therapeutic use of this thyroid stimulating hormone, TSH is not used for the replacement of endogenous deficiency, and since it is less satisfactory than thyroid hormones. Then in the chapter last hormone, that's adrenocorticotropic hormone. Adrenocorticotropic hormone, it's a polypeptide. तो कोण होता? ग्लायकोप्रोटीन्स होता. हा काय? पॉलिपेप्टाइड्स आहे. इट्स मॉलिक्युलर वेट अबाउट ओनली 4000. ह्युमन ॲडर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन कंटेनिंग 39 अमायनो ॲसिड्स. ह्या ॲडर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोनमध्ये 39 अमायनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत. इट इज रॅपिडली डिस्ट्रॉइड बाय प्रोटिओलायटिक एन्झाईम. हे जे काय ॲडर्नोकॉर्टिक हार्मोन्स आहे हे कधी डिस्ट्रॉय होईल? तर प्रोटिओलायटिक एन्झाईम. सो इट इज अ इनइफेक्टिव्ह ओरली. त्यामुळं ॲडर्नोकॉर्टिकोट्रॉपिकचं हार्मोन्स जर डेफिशियन्सी असेल आणि ते द्यायचं असेल तर ओरली ते देता येत नाही, बिकॉज इट्स अ इनइफेक्टिव्ह बाय युझिंग प्रोटिओलायटिक एन्झाईम. बट इट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय इंट्रामस्क्युलर और इंट्राव्हेनस इंजेक्शन. सो दिस adrenocorticotropic hormone are the administration by intramuscular or intravenous injection. Then physiological and pharmacological effect of the adrenocorticotropic hormone. After hypophyseectomy, the adrenal glands are reduced in size. This is due to atrophy of zona fasciculata of adrenal cortex. Consequently, there is a decrease in adrenocortical secretion. This administration of ACTH restores the function of zona fasciculata and increases the adrenocortical secretion. जर आपण ॲडमिनिस्ट्रेशन केलं ॲडर्नोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तर ते काय करते? रिस्टोर करून घेते फंक्शन ऑफ झोना फॅसिक्युलेटा अँड दॅट हॅविंग इन्क्रीजेस दी adrenocortical secretion. In intact animals, ACTH induces a rapid increase in the blood level of corticosteroids and latter produces a marked adrenal hypertrophy. And that having, it also has a melanocyte stimulating activity. It is because ACTH has a structural similarity to melanocyte stimulating hormone. हे जी काय ACTH आहे, इट्स अ structural similarity to that melanocyte stimulating hormone, and these are the melanocyte stimulating activity are the showing of this ACTH. ACTH induces the rapid increases in the blood level of corticosteroid and that having marked adrenal hypertrophy are the showing. Next, that's the regulations and secretions of the adrenocorticotropic hormone. The secretion of adrenocorticotropic hormone is a regulation by the corticotropin releasing factor. It's a producing by the hypothalamus. Increases in a circulating cortisol level depress the release of ACTH, and decreases in a cortisol level produces the opposite effect, and this again is a negative feedback control. Then last point, that's the therapeutic uses of adrenocorticotropic hormone.
Adrenocorticotropic hormone is used in the replacement of endogenous deficiency. जर बॉडीमध्ये ACTH कमी झालं तर ते ACTH हार्मोन आपण एक्सटर्नली देऊ शकतो, बट इट इज अ कन्व्हिनियंट टू यूज ॲड्रेनोकॉर्टिकॉल स्टेरॉइड दॅन ACTH. ACTH इज ऑकेशनली यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जिक अँड इन्फ्लॅमेटरी डिसऑर्डर. मग हे कशासाठी यूज करायचं ACTH? तर ट्रीटमेंट ऑफ द ॲलर्जिक अँड इन्फ्लॅमेटरी डिसऑर्डर which are favorably treated by the glucocorticoids. Also, ACTH is used in the treatment of infantile spasm. This is the therapeutic uses of adrenocorticotropic hormone. So, thank you so much.